स्वागत आहे. तर यस, आपण पाहूया आजचा टॉपिक हार्ट हेल्थ. तर बघा की ज्यांना कुणाला बीपी आहे तर त्यांनी सावध राहायचंच आहे. बीपी म्हणजे खूप मोठा आजार आहे असं नाहीये, तर त्याच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. तर हार्ट हेल्थ खूप महत्वाचा ऑर्गन आहे आपल्या शरीरामधला, तर त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कधी आपल्याला हार्ट म्हणत नाही की आजच्या दिवस मी आराम करतो, उद्यापासून मी हार्ट रेट देतो, असं कधी म्हणत नाही. त्याचं काम हे सातत्याने कन्सिस्टन्सी चालू असतं. तर त्याची काळजी आपल्याला घेणं खूप महत्वाचं आहे. तर बघा, तुम्ही माझ्यासाठी रोज 1 तास चला, मी तुमच्यासाठी आयुष्यभर चालेल. खूप सुंदर वाक्य आहे. तुम्ही माझ्यासाठी दररोज 1 तास चला, मी तुमच्यासाठी आयुष्यभर चालेल. तर यस, आपण आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. तर हार्टला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून खरंच आपण हार्टची काळजी घेतली पाहिजे. तर बघा, हार्ट अटॅक का येत असतो? ब्लड प्रेशर. प्रेशर कशावर येतंय? आपल्या हार्टवर येतंय. बीपी म्हणजेच ब्लड प्रेशर आणि प्रेशर म्हणजेच आपल्या हार्टवर येतंय. ज्यावेळेस आपल्या ब्लड पंपिंग वरती अटॅक होतो त्यावेळेस हार्ट अटॅक येत असतो. करोनरी आर्टरी मध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी अडथळे निर्माण होतात. त्यावेळेस आपल्याला हार्ट अटॅक येत असतो. यामध्ये हेल्दी हार्ट दाखवलेला आहे आणि ओबेसिटी हार्ट दाखवलेला आहे. तर सर्वांनी पाहायचं आहे, कारण आपल्या हृदयाच्या आतमध्ये आपण पाहू शकत नाही की आपलं हार्ट कसं आहे. तर याच्यासाठी एक महत्वाची टिप्स म्हणजे तुम्ही तुमचा BMI चेक करायचा आहे. पुरुषांचा BMI 23 असेल आणि स्त्रियांचा 22 असेल तर तुम्हाला असे प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाहीयेत. आणि विजरल फॅट ही बघायचं, पुरुषांचं 5 आणि स्त्रियांचं 7. हे नॉर्मल असणं गरजेचं आहे. हे जर नॉर्मल नसेल तर तुम्हाला पुढे चालून बरेच काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर आपल्याला त्याचे साइन सिम्पटम्स बघायचे पण आहेत, पण त्या अगोदर मी त्याचे कारण पण सांगते. जर तुमचं BMI नॉर्मल नसेल, तुम्ही ओबेज असाल, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येतात. त्याचे कारण म्हणजे ओबेसिटी आहे, ब्लड प्रेशर आहे आणि टेन्शन आहे, ताणतणाव. या गोष्टीपासून मुक्त राहायचं आहे. आणि हेरिडिटी पण असू शकतं, पण हेरिडिटी जरी असेल तरी आपण त्याचं प्रिव्हेन्शन करू शकतो. की आपण दररोज व्यायाम पण करू शकतो आणि आपली ओबेसिटी पण वाढू देऊ शकत नाहीयेत. हेरिडिटी एक कारण असू शकतं, पण ताणतणाव, टेन्शन, ओबेसिटी यापासून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि त्याचे साइन सिम्पटम्स पण तुम्ही पाहू शकता. ज्यावेळेस हार्ट अटॅकचे चिन्ह लक्षण दिसून येतात त्यावेळेस आपल्याला प्रिव्हेन्शन घ्यायचं आहे. आपल्या आजूबाजूला किंवा कुणाला हा त्रास होऊ नये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये त्रास होऊ नये, आपल्या नातेवाईकांना त्रास होऊ नये. तर यस सर, पहिली स्लाइड घ्या प्लीज. तर चेस्ट पेन होऊ शकतं, कोल्ड स्वीट होऊ शकतं. चेस्ट पेन म्हणजे सिव्हिअर चेस्ट पेन होतं की त्याला असं श्वास पण घेता येत नाही, एवढा सिव्हिअर त्रास होऊ शकतो. कोल्ड स्वीट बघा, आपण घामाची आंघोळ करतोय इकडं व्यायाम करून, पण व्यायाम न करता जसं आपल्याला घाम येतो ना, आपण जसं सेल्फी आपल्या कोचला पाठवतो त्याचप्रमाणे एवढा त्यांना घाम येतो, एवढी स्वेटिंग होते, एक्सेसिव्ह स्वेटिंग असते की डोक्यापासून ते पूर्ण चेहरा पूर्ण असे टपटप थेंब पडतात. ऍक्च्युअली मी ते पाहिलेलं आहे. अशी त्यांना स्वेटिंग होते. चेस्ट पेन असेल, स्वेटिंग असेल तर तुम्ही ते लक्षात घेऊ शकता. वॉमिटिंग असते, ज्यावेळेस चेस्ट पेन होतं त्यावेळेस त्यांना सिव्हिअर वॉमिटिंग होऊ शकते. खूप त्रास होऊ शकतो वॉमिटिंगचा, कारण पेन सहन होत नाही आणि पेन सहन झालं नसल्यामुळे त्यांना वॉमिटिंग होऊ शकते. आणि हार्टबीट चेंजेस होऊ शकतात. जे रेग्युलर हार्टबीट आहे तर त्याच्यामध्ये पण चेंजेस होऊ शकतात. मग चेस्टच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मानेमध्ये किंवा कमरेच्या वरच्या भागापर्यंत कुठंही तुम्हाला पेन होऊ शकतं. ऍसिडिटीच असेल असं नाही, कारण ऍसिडिटी सारखंही पेन होतं, पण ऍसिडिटीच आहे असं त्याच्यावर घालायचं नाहीये, कारण ताबडतोब आपल्याला हॉस्पिटलायझेशन करायचं आहे. तर यस, त्यानंतर यस सर, नेक्स्ट स्लाइड.
यस. तर हे त्याचे साइन सिम्पटम्स झालेले आहेत, हे आपल्याला ओळखायचं आहे. तर हाय कोलेस्ट्रॉल साइन पण असू शकतात बघा. आता तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की एक पाईप दाखवल्यासारखं आर्टरी दाखवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पिवळी चरबी दाखवलेली आहे, पिवळ्या चरबीचा थर दाखवलेला आहे. तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल तुमची वाढलेली आहे, ब्लड मधील कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली आहे आणि ब्लड सर्क्युलेशन व्हायला अडथळे निर्माण होतात. तर त्याच्या पिक्चर मध्ये दाखवलंय की कसं तुमचं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि हळूहळू तुमची पिवळी चरबी वाढत राहते आणि ब्लडला प्रॉब्लेम येतो सर्क्युलेट व्हायला. तर त्याच्यामुळे मग हे जे मी तुम्हाला साईन सांगितलेले आहेत, सिम्पटम्स सांगितलेले आहेत की चेस्ट पेन होऊ शकतं, की कमरेच्या वरच्या भागात, हातामध्ये, मानेमध्ये, तुमच्या चेस्ट मध्ये कुठंही पेन होऊ शकतं. जर असं आढळून आलं तर हॉस्पिटलायझेशन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे इन्व्हेस्टिगेशन पण करायचे. ओके, आता हे आपल्याला त्याचे कॉजेस कळाले, साइन सिम्पटम्स, चिन्ह लक्षणं कळाले आणि इन्व्हेस्टिगेशन ही तुम्ही करू शकता. ब्लड शुगर लेवल चेक करायची आहे, त्यानंतर ब्लड प्रेशर चेक करायचंय आणि लिपिड प्रोफाइल पण चेक करायचं आहे. लिपिड प्रोफाइल मध्ये सर्व टेस्ट येऊन जातात आणि जर कुणाला असे हेरिडिटी असेल किंवा त्यांच्या घरी साइन सिम्पटम्स असे त्यांना दिसून येत असतील फॅमिली मेंबरला, तर एकदा तुम्ही 2D इको पण करून घेणं गरजेचं आहे. कारण करायलाच पाहिजे. आपण स्वतःकडे, मी तर म्हणते ना, जबाबदार व्यक्ती स्वतःकडे लक्ष देत नाहीये, परंतु त्यांनी ही जबाबदारी पार पाडत इन्व्हेस्टिगेशन करणं खरंच गरजेचं आहे. किमान 1 वर्षाला तरी तुम्ही तपासणी करत जा. तसं मी सांगेल की तुम्ही 6 महिन्यालाच चेक करायला पाहिजे सर्वांनी. 30+ वाल्यांनी तर करायलाच पाहिजे, परंतु आता 18+ वाले पण ओबेस झालेले आहेत जंक फूड खाऊन. आणि तो जो पिवळा भाग दिसतोय ना, तर ते चरबीचं प्रमाण आहे हं. तुमची कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली असते, तुमचे चरबीचं प्रमाण वाढलेलं असतं आणि तिथून ब्लड सर्क्युलेट बरोबर प्रॉपरली होत नाहीये. ते डॉट डॉट पण पाहू शकता आणि खाली ट्यूब मध्ये पण तुम्ही ते क्लोज होती ट्यूब, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ते पाहू शकता की पूर्णपणे ते क्लोज होत असते. पण त्याच्यानंतरचा जेव्हा ती क्लोज होईल आणि जेव्हा असे प्रॉब्लेम्स येतील तेव्हा हॉस्पिटलायझेशनच करावं लागतं बस, कारण तो आपल्याकडे विलाज नाहीये. परंतु हॉस्पिटलची वेळ येऊ नये म्हणून आपण प्रिव्हेन्शन घेऊ शकतो अगोदरच, आणि अगोदरच घेणं खूप गरजेचं आहे. कार्डियक अल्ट्रासोनोग्राफी पण तुम्ही ती टेस्ट करू शकता आणि एक ट्रेस टेस्ट म्हणून असते, ट्रेस टेस्ट म्हणून असते, ती ही टेस्ट तुम्ही करू शकता. तर यस, नेक्स्ट. यस, आपल्याला त्याच्यापासून बचाव पण करायचा आहे, प्रिव्हेन्शन पण घ्यायचं आहे. तर काय प्रिव्हेन्शन घेता येईल हे पण आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्ही कोलेस्ट्रॉल लेवल पाहू शकता, नॉर्मल पण पाहू शकता, HDL, LDL तुम्ही पाहू शकता आणि बघा किती प्रमाण वाढलेलं आहे. हाय कोलेस्ट्रॉल लेवल 240 पर्यंत असेल तर तुम्हाला खरंच नक्की इकडचं जे लास्ट दिसतंय ना, लास्ट हाय दिसतंय बघा, हाय, तर तिथे 240 पर्यंत तुमची हाय कोलेस्ट्रॉल लेवल झालेली असते आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुम्ही फक्त इन्व्हेस्टिगेशन करायचे आहेत आणि डॉक्टरांना दाखवायचं आहे. आणि मी तर सांगेल की तुम्ही 100% नॉर्मल ठेवा. इन्व्हेस्टिगेशन केल्यास तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर त्यानंतर आपल्याला प्रिव्हेन्शन घ्यायचं आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बघा, आजार झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. तर डेली आपल्याला एक्सरसाइज तर करायचीच आहे. डेली एक्सरसाइज तुम्ही करू शकतात आणि बॅलन्स डाएट ही तुम्ही घेऊ शकतात आणि खूप सुंदर असं न्यूट्रिशन आहे. तर यस, खूप छान आहे. तर नाईट वर्क आहे, हर्बल लाईफलाईन आहे आणि बीटा हार्ट आहे. हे जर तुम्हाला अटॅक येऊ द्यायचा नसेल आणि आपले व्यवस्थित फंक्शन हार्टचं होऊ द्यायचं असेल तर तुम्ही ओमेगा 3 घेऊ शकता, फॅटी ऍसिड घेऊ शकता, जे की तुमचं ब्लड सर्क्युलेशन होतंय ते सुरळीत होऊ शकतं. जे ऑइलिंग करण्याचं काम आहे तर ते काम हे हर्बल लाईफलाईनची कॅप्सूल करू शकते बॉस. नाईट वर्क, तर नाईट वर्कला तर चॅलेंजच नाहीये. तर लुईस इग्नारो ह्याचे जे सायंटिस्ट आहेत तर त्यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. झोपीमध्येही अटॅक येऊ देत नाही बॉस. एवढं सुंदर असं नाईट वर्क आहे.
आणि नाईट वर्क इज अ रिफ्रेशिंग पावडर मिक्स कंटेनिंग एल-आर्जिनिन आहे याच्यामध्ये. आणि ते एल-आर्जिनिन काय करतंय, एल-आर्जिनिन हेल्प टू मेंटेन ब्लड प्रेशर लेवल नॉर्मल रेंज मध्ये ठेवते. एल-आर्जिनिन काय करते, नॉर्मल रेंज मध्ये ब्लड प्रेशर लेवल ठेवते. बीपी वाले लक्षात ठेवा, बीपी म्हणजे ब्लड प्रेशर आहे बॉस, तर ते लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही तर हे नाईट वर्क घ्यायलाच पाहिजे. त्याचे कंटेंट्स मध्ये आहे विटॅमिन सी, ई अँड फॉलिक ऍसिड ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही हे घेऊ शकता बॉस. त्याच्यानंतर बीटा हार्ट आहे, बीटा ग्लुकोन ह्याच्यामध्ये फायबर आहे. तर तुम्ही हे पण इनटेक करू शकता. आणि हर्बल लाईफ लाईन हे 2 वेळा घेऊ शकता, सकाळ संध्याकाळ. नाईट वर्क तुम्ही 1 स्पून दररोज घ्यायचा आहे. आणि बीटा हार्ट ही 1 सॅचेट तुम्ही तुमच्या सेक मध्ये पण घेऊ शकता आणि आपलं प्रिव्हेन्शन करू शकता. सातत्याने या कॉल वरती राहायचं आहे, एक्सरसाइज करायची आहे आणि चांगला सकस संतुलित आहार इनटेक करायचा आहे बॉस. तर यामुळेच जीवनदान भेटतं, यामुळेच प्रिव्हेन्शन होतंय आजारांपासून. तर यस, थँक्यू सो मच मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली सिस्टीमने. आणि थँक्यू ऑल ऑफ यू, तुम्ही सर्वांनी माझे 2 शब्द ऐकून घेतले. आणि थँक्यू माय ग्रेट कोच, तुम्ही मला या कॉलवरती आणलं आणि मला खूप सुंदर असं आरोग्य दिलं. थँक्यू अँड ओव्हर टू यू भारती मॅम. यस, एकदा जोरदार क्लॅपिंग करायचे ग्रेट कोच संगीता मॅडम यांच्यासाठी. यस.